नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी घाबरत मनोजला म्हणते की तुम्ही विचारणार होतात ना काहीतरी. त्यावर मनोज थोडासा थांबतो आणि म्हणतो की नाही, काही नाही, जाऊ दे. आणि म्हणतो की तुझ्यासाठी गंमत आणली आहे मी, असं म्हणून तो तिला गजरा देतो. आता गजरा बघून वल्लरी खूप खुश होते आणि स्वतःच केसात माळायला लागते. तेव्हा मनोज तिला थांबवतो आणि म्हणतो की मी माळतो ना गजरा, बायको आहेस तू माझी, असं म्हणून तो तिच्या केसात गजरा माळतो आणि सांगतो की गजरा छान दिसतोय, पण तुझ्या एवढा छान नाही. आणि तो तिचा निरोप घेऊन तिथून जायला लागतो. तेव्हा वल्लरी विचारते की पण तुमच्या जेवणाचं काय, तुम्ही काय खाणार? मनोज सांगतो की मी बाहेर काहीतरी खाईल, तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा वल्लरी म्हणते की त्यापेक्षा प्रेरणाताईंनी आता काहीतरी केलं असेल, मी माझ्या वाटणीचं जेवण तुम्हाला देते. मनोज तिला समजावत म्हणतो की वल्लरी टेन्शन नको घेऊस, मी बाहेर खाईन काहीतरी. मग वल्लरी तिथून निघून जाते, पण जाताना तिच्या केसातून गजरा खाली पडतो. मनोज तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण वल्लरीचं लक्ष नसतं आणि ती तशीच पुढे जाते. मनोज तो गजरा घ्यायला जाणार तर लोक त्यावर पाय देऊन जायला लागतात. तेव्हा मनोजला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठू उद्या ऑडिशन आहे म्हणून तयारी करत असते. कॉलवर बोलत असते. फोन कट केल्यानंतर ती हात जोडून म्हणते की देवा, हे ऑडिशन फक्त क्रॅक झालं पाहिजे, आणि असं म्हणून ती परत तयारी करायला लागते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मिठू ऑडिशन देण्यासाठी आलेली असते. तिथे तिला एका मोठ्या संकटात अडकली आहे याची ॲक्टिंग करायची असते. मिठू सांगते की सर, मला फक्त हेल्प हेल्प असंच डायलॉग दिला आहे. डायरेक्टर सांगतात की हो तेवढंच आहे, आणि डायलॉग विथ इमोशन्स पाहिजे. मिठू ॲक्टिंग करते आणि विचारते की एवढाच डायलॉग आहे का सर? डायरेक्टर सांगतात की हे बघ, बिग बजेट मूवी आहे, खूप मोठी स्टारकास्ट आहे, हिरो 3 वेळा जीव वाचवणार आहे तुझा, त्यामुळे तुला परफॉर्म करायला चांगला स्कोप आहे. आणि ते मिठूला पाण्यात बुडत असल्याची ॲक्टिंग करायला सांगतात. मग मिठू पाण्यात बुडत असल्याची ॲक्टिंग करते. मग डायरेक्टर सांगतात की तू आता एका मोठ्या बिल्डिंगला लटकली आहे अशी ॲक्टिंग कर, आणि कोणत्याही क्षणी तू तिथून खाली पडून तुझा जीव जाईल अशी भीती चेहऱ्यावर आण. मग डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे मिठू ॲक्टिंग करते. यानंतर डायरेक्टर सांगतात की तू एका वादळात शिपमध्ये अडकल्याची ॲक्टिंग करायची आहे. ॲक्टिंग करून झाल्यानंतर मिठू विचारते की सर, ऑडिशन कसं झालं? तर सर सांगतात की सिलेक्शन झालं की कॉल येईल तुला. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजाची ऑनलाईन मीटिंग चालू असते. अचानक तिच्या हाताला खूप खाज व्हायला लागते. तेव्हा ती सांगते की सर, माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे, मी नंतर कॉल करू का तुम्हाला? असं म्हणून ती फोन ठेवते. आता तिचं समोर फरशीकडे लक्ष जातं तर वाळवी लागलेली असते. ती वाळवी बघून मोठ्याने ओरडायला लागते. तेव्हा सगळेच बाहेर येतात आणि विचारतात की काय झालं? तेव्हा तेजा सांगते की कपड्यांमध्ये वाळवी आहे, असं म्हणत ती ओरडत कपाट उघडते, तर कपाटामध्ये सुद्धा खूप वाळवी लागलेली असते. आता हे बघून सगळेच घाबरून ओरडायला लागतात. प्रेरणा म्हणते की ते कपडे आधी बाहेर काढ, असं म्हणून तेजा आणि प्रेरणा कपाटातून कपडे बाहेर काढायला लागतात. तेजा वल्लरीला म्हणते की हे सगळं हिच्यामुळे झाले, आणि गावाकडून ही वाळवी घेऊन आली आहे. मी हिला सांगितलं होतं कपाटामध्ये बॅगा ठेवू नकोस, कपडे ठेवू नकोस, तरीसुद्धा हिने कपाटामध्ये कपडे ठेवले. आणि ती वल्लरीला म्हणते की तुला 1000 वेळा सांगितलं होतं ना की ठेवू नको, मग का ठेवल्या? वल्लरी म्हणते की अहो ताई, असं का करताय? 5 जणी आहे, घर पुरत नाहीये, त्यात माझ्या बॅगा अशा मध्ये म्हणून कपाटात ठेवल्या मी. प्रेरणा म्हणते की तेजा गप्प बस, हिला दोष देऊन काही उपयोग नाही, या वाळवीचं काय करायचं हे बघ लवकरात लवकर. तेजा म्हणते की पेस्ट कंट्रोल करावं लागेल आता. तेव्हा प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की पेस्ट कंट्रोल केलं तर मी माझे डबे कसे देऊ? किचनमध्ये सुद्धा करावं लागेल ना, ते डबे नाही दिलं तर पैसे कसे मिळतील? श्वेता तिला थांबवत म्हणते की अगं किती टेन्शन घेतेस, हल्ली 1 तासामध्ये जातात पेस्ट कंट्रोल करून लोक. तेजा सांगते की वाळवीवाले पेस्ट कंट्रोल असतं त्याला खूप वेळ लागतो, 1 तासामध्ये नाही होणार ते. मला सुद्धा आता कॅफेमध्ये जाऊन राहिलेलं काम करावं लागेल. आणि ती वल्लरीला म्हणते की हिच्यामुळे झालं आहे सगळं. प्रेरणा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते की माझी भाजी जळेल, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तेजा घाबरत म्हणते की आपण आत्ताच्या आता पेस्ट कंट्रोल करतोय, ही वाळवी किचनपर्यंत पोहोचली ना तर, आणि परत धावतच मीटिंग चालू आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो की श्वेता आणि वल्लरी कपाटातून कपडे बाहेर काढत असतात. तितक्यात श्वेताच्या हाताला काहीतरी लागतं. वल्लरी घाबरून विचारते की श्वेताताई, हे काय लागले तुम्हाला? जखमेवर परत लागलं का तुम्हाला? आणि विचारते की अशी काय झाली ही जखम, आणि ती औषध लावते, असं म्हणून औषध घेऊन येते आणि श्वेताच्या जखमेवर लावायला लागते. पण श्वेताला त्या दिवशीचा सर्व प्रसंग आठवतो आणि ती पटकन वल्लरीचा हात झटकते. वल्लरी म्हणते की श्वेताताई, बोलूया ना आपण परत, आपल्यातला हा अबोला विचित्र नाही का वाटत तुम्हाला? आणि रडत म्हणते की श्वेताताई, आज जर तुम्ही नसता तर कदाचित जळगावमध्ये असते मी, आपलं इथं कोणी नाही, आपण कुठे अडकून बसलो आहोत असं वाटत असताना तुम्ही मला मदत केली, तुमच्या ते
एक मैत्रीण भेटली होती मला असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की श्वेताताई बोलूया ना आपण परत. श्वेता काहीच बोलत नाही आणि ती तिथून निघून जाते. वल्लरी खूप रडायला लागते. तितक्यात वल्लरीला मनोजचा मेसेज येतो. आता मनोजने तिला मेसेज केलेला असतो की माझ्याबरोबर डेटला येशील का. मग वल्लरी लगेच अमितला कॉल करते आणि विचारते की ते मी आज कामावर नाही आले तर चालेल का. अमित म्हणतो हो चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. वल्लरी विचारते की मग काकींना कोण सांभाळणार. अमित सांगतो की मी आहे ना, तू नको काळजी करू आणि सांगतो की आईला पॅनिक अटॅक येतात ना मधून मधून, मी मॅनेज करेन. आणि कसं आहे ना वल्लरी, जो माणूस रेग्युलर कामाला येतो त्याने एक दिवस सुट्टी घ्यायचीच असते, त्याचा अधिकार आहे तो. वल्लरी म्हणते की सॉरी माझ्यामुळे त्रास होतोय तुम्हाला असं म्हणून ती फोन ठेवते. आता अमितची आई विचारते की काय झालं, काय म्हणाली. अमित सांगतो की तिला आज यायला जमणार नाही म्हणून कॉल केला होता. यानंतर आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी डेटवर आलेले असतात. मनोज वल्लरीला सांगतो की वल्लू तुझ्यासाठी कडक पाव आणि जास्त तिखट मिसळ मागवली आहे. वल्लरी म्हणते की लक्षात होतं तुमच्या. तेव्हा मनोज म्हणतो की बायकोच्या आवडीनिवडी लक्षात ठेवाव्या लागतात आणि तो तिला स्वतःच्या हाताने भरवायला लागतो आणि म्हणतो की वल्लू सॉरी बरं का, मी डेटवर वगैरे कधी गेलो नाही, हा शब्दच मला अलीकडे समजलाय, त्यामुळे मला जमेल तसं करतोय. वल्लरी म्हणते की अहो मला तरी कुठे सवय आहे अशा सगळ्या गोष्टींची, मी पण पहिल्यांदाच अनुभव घेते आहे ना या सगळ्यांचा. मनोज वल्लरीला गुलाब देऊन म्हणतो की वल्लू हे तुझ्यासाठी आहे. तेव्हा वल्लरी खूप खुश होते आणि इमोशनलही होते. आणि वल्लरी काही वेळानंतर विचारते की घरचे कसे आहेत सगळे. आता मनोज हसत म्हणतो की वल्लरी मी तुला डेटवर घेऊन आलो आहे, इथे आल्यावर आपण फक्त आपल्याबद्दल बोलायचं असतं, घरच्यांबद्दल नाही. असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की कसं आहे ना वल्लू, लग्न झाल्यापासून आपल्याला टाईमच मिळाला नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की अमित आणि अमितची आईसुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. अमितला कॉल येतो म्हणून अमित तिथून बाजूला जातो. तेव्हा वल्लरीचं लक्ष अमितकडे जातं आणि ती खूप टेन्शनमध्ये येते. अमितच्या आईचं सुद्धा वल्लरीकडे लक्ष जातं. वल्लरी खूप घाबरते आणि मनातच म्हणते की बापरे, अमितची आई सुद्धा आल्या आहेत आणि त्या इकडेच बघतायत, आता काय करू. वल्लरीला असं घाबरलेलं पाहून मनोज विचारतो की काय झालं. वल्लरीला बघून अमितची आई वल्लरीला आवाज द्यायला लागते आणि चेअरवर उठून हळूहळू धडपडत वल्लरीजवळ जायला लागते. तेव्हा मनोजचं सुद्धा त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ते वल्लरीला आवाज देत तिथे येतात आणि धडपडून खाली पडणार तितक्यात मनोज आणि वल्लरी पटकन जाऊन त्यांना पकडतात आणि त्यांना चेअरवर बसवतात. वल्लरी त्यांना पाणी देते आणि म्हणते की तुम्ही शांत व्हा. तेव्हा अमित सुद्धा तिथे येतो आणि घाबरून विचारतो की आई काय झालं तुला. वल्लरी अमितला सांगते की काही नाही, त्यांना ते पॅनिक अटॅक आला. मनोज वल्लरीकडे आश्चर्याने बघत असतो. अमित त्याच्या आईला समजावत म्हणतो की शांत हो, मी आहे, वल्लरी आहे, काळजी करू नको. वल्लरी सुद्धा म्हणते की हो मी आहे, अमित आहे. मनोज आश्चर्याने त्या दोघांकडे बघत असतो आणि मनातच म्हणतो की हिची आणि अमितची मैत्री तर वाढतच चालली आहे, कसं सांगू वल्लरीला की मला हे अजिबात आवडत नाही. अमित वल्लरीला म्हणतो की थँक्स, तू नसतीस तर आज काय केलं असतं मी. आणि तो म्हणतो की आज तू आली नाही तर. वल्लरी पटकन त्याला थांबवते आणि म्हणते की तू त्यांना घरी घेऊन जा बरं, नाहीतर त्यांना. मग अमित आणि त्याची आई तिथून निघून जातात. मनोजला खूपच राग आलेला असतो. आता वल्लरी घाबरत आणि अडखळत म्हणते की अहो ते अमितच्या आईला बरं नसतं ना, ते त्यांना बरं नसल्यामुळे ते. आणि परत म्हणते की ते सगळं जाऊ द्या, तुम्ही मला मागाशी काहीतरी सांगत होता ना, सांगा ना काय बोलत होता. आणि म्हणते की आपण बसून बोलूया ना चला. मनोज म्हणतो की नाही काही नाही, जाऊ दे. वल्लरी म्हणते की असं कसं, अजून तर तुमचं काही खाऊनही झालं नाही. मनोज म्हणतो की पोटात जागा नाही आहे माझ्या, आता जे काही झालं आहे ना त्याच्यामुळे माझं पोट भरलं आहे. असं म्हणून तो तिथून निघून जातो. यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी देवासमोर हात जोडून म्हणते की देवा मला माफ कर. मला माहिती आहे विश्वास हा नवरा बायकोच्या नात्याचा आधार असतो, तरीसुद्धा नाईलाजाने खूप काही लपवते आहे मी यांच्यापासून. माझंच मन खातंय मला आणि मी काहीतरी लपवते हे यांनासुद्धा कळायला लागलं आहे, जाणवतंय त्यांना. ते काही बोलत नसले तरी आमच्या नात्यावर या सगळ्यांचा परिणाम होतोय, हे सगळं कळतंय मला. मी असं होऊ देणार नाही. आणि ती परत म्हणते की मी लवकरात लवकर अमितला सांगून टाकते की मला नाही हे नोकरी करायला जमणार, हीच वेळ आहे चूक सुधारण्याची. असं म्हणून ती विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.